महादेवीचं मंदिर बघून आपण आता ताकासाठी ब्रेक झाला होता. ताक पिऊन आपण मस्तपैकी फ्रेश होऊन आता कनेरगड सर करायला जातोय. तसा गड छोटा आहे पण थोडासा अंगावर येणारा चढ आहे. आणि जाताना रस्त्यात आपल्याला सुंदर असं हेमाडपंथी महादेवाचं मंदिर पण बघायला भेटणार आहे. या परिचित वाटेतून आपण जातोय. हे गवताळा अभयारण्याचाच भाग. इथं प्राचीन सुंदर असं हेमाडपंथी मंदिर आहे आणि खूप बोरी आणि चिंचेचे झाडं आहेत. सुंदर असं हे मंदिर आहे. खूप छान कोरीव काम आहे. मंदिराच्या पाठीमागूनच जायचा रस्ता आहे किल्ल्यावर. आपण अगोदरच्या ज्या वाटेने चाललो होतो तिथे खाजखुयरीचं मोठं जंगल होतं. खाजखुयरी म्हणजे यस आकाराच्या शेंगा आहे, ज्याला आपण कुयरीच्या पण म्हणतो. परंतु त्या अंगाला लागल्यानंतर प्रचंड खाज येते आणि तेच बोट जर दुसरीकडे लावलं खाजरं तर तिकडे पण तीच हाल होते. त्यामुळे आपण त्या शृंगारी लेणीकडे जाणारा रस्ता सोडून परत पाठीमागं आलो आहे आणि आता या रेग्युलर धोपट रस्त्याने आपण कनेरगडावर चाललो आहे. बघू शकता एकदम खडी चढण आहे. खडी चढणच्या अगोदर संपला एक 10 मिनिटात संपणच आता. हुश. कनेरगड शेवटी पाठी आलेली आहे कनेरगडाची. अशा तऱ्हेने आपण थोडं जवळपास पोहोचलेलो आहे. फाडू व्ह्यू आहे एकदम. हे समोरच्याच नाळेतला पॅच स्किप केला आम्ही. बघा तुम्ही हा व्ह्यू. तिथं बसलो होतो निवांत बसलो होतो. फोटो घेतले तिथे आणि टाकं होतं तिथे. हा गुरुदेव पुढं गुरुदेव. छान एक बुरुज दिसतोय. वरचं बघा ना, वरचं टोकाळ. अजून वर काय इकडे या साईडने या. इकडे या बाजूने हो ठीक आहे. वाट गेले नाही वर. राजाराम
दरवाजा पण बघा की आपलं. नाही वर इकडे एक मारुतीचं मंदिर आहे ते म्हणाले. जुनं वर मारुतीचं मंदिर आहे. हां ठेवा वरती. हां हात द्याव त्यांना. घ्या वरती. ढकल ढकल धनंजय त्यांना ढकल वर. हात दे दादा, हात वर दे. हात दे वर. हां पायानं नका ढकलू. पायाने ढकलं तर हात लावतो तुम्हाला. हात बस झाला. तुम्हाला हवंय का हात? थांब बघूया ना. नाही गरज लागायची. नाही लागणार गरज. जाऊ दे. चला हा गेला जा 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 जा. जावा सोपं आहे. हे काय सोपं आहे, इथं पाय ठेवायला जायचं. हे पकड, ही पकड, ही पकड. छोटासा टेक्निकल पॅच. तो काले को बोलो. ही पाण्याची टाकी आहे इथे. जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस. इकडं पण आहे का अजून त्यांची ते सरांची. मॅडम नाही आहे, सर आहेत तुमच्या मागे. थोडा पाय घ्या वर. आपण एकदम थोडा डिफिकल्ट पॅच चढून वरती मारुतीच्या दर्शनाला आलो आहे. मारुती रायाने एवढा अवघड पॅच आपल्याकडून सर करून घेतला, त्याबद्दल मारुती रायाचे आभार. खूप सुंदर असा व्ह्यू आहे वरतून. काम चालू आहे मंदिराचं अजून. जय बजरंग. जय मारुती राया. वज्र हनुमान मारुती वरारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे सौख्यकारी दुःखहारी दूत वैष्णवगायका दीनानाथा हरिरूपा सुंदरा जगदांतरा पाताल देवता हंता भव्य सिंधूर लेपना लोकनाथा जगन्नावना परितोषका ध्वजाग्रे उचली बाहो आवेशे लोटला पुढे काळामी काळ रुद्राग्नी देखता कापती भये ब्रह्मांडी माये आवळे दंतपंगती नेत्रामी सालिल्या ज्वाळा भ्रुकुटी दाटिल्या भये
पुष्पते मुरडे माठा कीर्ती कुंडले वरी सुवर्ण कंठा सोटी घंटा किंकिणारा तकारे पर्वता ऐसा इटका सडपातळू चपळांग पाहता मोठे कोटच्या कोट उड्डाणे जे पावे उत्तरेकडे मंद्राद्री सारिखा द्रोणू क्रोधे उत्पाटिला बळे आणिला मागुती नेला आला गेला मनोगती मनासी टाकले मागे गतीसी तुलना नसे अणुपासोनी ब्रह्मांडा एवढा होता तसे तयासी तुलना कोठे मेरू अंगारदा कुठे ब्रह्मांडा भोवती वेळे वज्रपुच्छे करू शके तयासी तुलना कैची ब्रह्मांडी पाहता नसे आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा वाढता वाढता वाढे वेदिले शून्यमंडळा धनधान्य पशुपती पुत्र पौत्र समस्तही पावती रूप विद्या नाणी लेणी जैन लेणी आहे इथे नेमिनाथ दिगंबर लेणी गृह आहे 1000 रेट विहार आहेत मातेची असावी तिच्या हातात बाळ आहे आणि हे जैन तीर्थंकर त्यांच्या लेण्या खूप सुंदर अशा मूर्ती आहेत खूपच सुंदर विहार आहे श्री महादेव देवाचे मंदिर पॅनोरामिक व्ह्यू खूप सुंदर असा व्ह्यू आहे संध्याकाळचे 5 वाजलेत अंधार पडायला सुरुवात झाली आणि या वेड्याबाबीच्या जंगलातून आपण परत महादेव मंदिराकडे प्रस्थान करत आहोत हो सुंदर असं मंदिर आहे आतून बाहेरून खांब पण एकदम सुंदर आहेत हेमाडपंथी धाटणीचं हे मंदिर आहे खांबावरचं नक्षीकाम बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे मैडम ये जो है ना ये बहुत सारे जगह पे आपने देखा हरिश्चंद्र के ऊपर देखिए हर हर महादेव पिंड बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे खांबांचं नक्षीकाम आणि ही वैशिष्ट्यपूर्ण डिझाईन
ओम नमः शिवाय लिहिलेला हा शिलालेख मोडी भाषेतला हा दिसतोय. तुमचेच फोटोशी बोलताय का? आश्रमशाळा सुंदर अशी ही कमळाच्या फुलातील भगवान शंकराची मूर्ती. सुंदर असा चंद्र आणि हे खालचं मारुतीचं मंदिर. छान अशा या मंदिराच्या परिसरात संध्याकाळी 9:30 वाजता मसाला दुधाचा प्रोग्राम. शंकराचं हे प्राचीन मंदिर. त्याला गोमुख पण आहे इथे. सुंदर अशी ही पिंड आहे. छान पिंड आहे. बघा इकडे आता दूध ढवळत काहीतरी गाणं पण म्हणायला पाहिजे आता. म्हणा गाणं म्हणा 90चं गाणं म्हणा. काहीतरी चंद्राचं आणि दुधाचं गाणं म्हणा.